नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या प्रेस नोटमध्ये आपण पवित्र पोर्टल मार्फत जी भरती होत आहे, या भरतीत एक्झॅक्ट जागा किती आहेत, कोणत्या माध्यमाला किती जागा, प्रायमरीला किती, सेकंडरीला किती आणि मराठी माध्यमाला किती, इंग्रजी माध्यमाला किती हे पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपणास दिसून येतं की 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023ला जी आपली परीक्षा झाली, त्यामध्ये किती विद्यार्थी प्रविष्ट होते, किती जणांनी परीक्षा दिली, किती जणांनी प्रेफरन्स फॉर्म भरायचे आहेत, हे आपल्याला इथं लक्षात येतं. सर्वात महत्त्वाचं आहे, ही भरती आहे ती भरती प्रोसेस सुरू झाली, प्रेफरन्सेस फॉर्म तुम्ही भरत आहात. आता याच्यामध्ये कोणत्या माध्यमाला किती जागा आहेत आणि जागांचं वितरण कशा प्रकारे केलं आहे, हे या ठिकाणी दिसून येतं. पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांच्या मध्ये किती जागा आहेत, तर 12,522 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. इथं तुम्हाला त्या जागा दिसून येत आहेत. तर त्याचबरोबर तुम्हाला 18 मनपामध्ये किती जागा आहेत, तर 18 मनपामध्ये इथं जागा दिसून येत आहेत 2,951 जागा तुम्हाला दिसून येत आहेत. या झाल्या मनपाच्या जागा. आणि नगरपालिका ज्या आहेत त्या 82 नगरपालिका आहेत. या 82 नगरपालिकामध्ये 477 जागा आहेत. तर 1,123 खाजगी संस्थांनी 5,728 अशा जागा दिल्यात. एकूण सर्व जागांचा जो आकडा या भरतीचा आहे तो आहे 21,678. एवढ्या पदांसाठी आपली भरती होणार आहे. आता यामध्ये आरक्षणानुसार भरती मध्ये कोणाला किती जागा आहेत ते पाहूया. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की आरक्षणानुसार किती कोणाला जागा आहेत ते. तर बघा, अनुसूचित जाती यासाठी 3,147 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3,542 जागा, विमुक्त जाती साठी तुम्हाला 862 जागा आहेत, भटक्या जमातीसाठी तुम्हाला 404 जागा, भटक्या जमाती क साठी 582 जागा, भटक्या जमाती ड भज ड म्हणजे NTD साठी 493 जागा आहेत, विशेष मागास वर्ग यासाठी 290 जागा. तर इतर मागास वर्ग EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी तुम्हाला या ठिकाणी 4,024 जागा दिसून येतात इतर मागासाठी, आणि विकर सेक्शनसाठी 2,324 जागा तुम्हाला दिसून येतात. तर खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला या ठिकाणी जागा दिसून येतात त्या 6,170 जागा तुम्हाला दिसून येत आहेत. तर यानंतर आपल्याला गटनिहाय रिक्त पदे पाहायची. 1 ते 5 साठी तुम्हाला गटनिहाय पद किती आहेत? 1 ते 5 या वर्गाला तुम्हाला इथं पद दिसतात 10,240. आणि 6 ते 8 जर शिक्षक व्हायचं असेल तर इथं तुम्हाला पद दिसत आहेत 8,127. 9 ते 10 साठी पद आहेत 2,176 आणि 11वी-12वी साठी पद आहेत 1,135. आता माध्यमनिहाय मराठी माध्यमासाठी 18,373 पद आहेत. इंग्रजी माध्यमाचा जो भाऊ करत होते त्यांच्यासाठी बघा पद आहेत 931. तर इंग्रजी माध्यमालाही या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या भरतीमध्ये होत आहे. उर्दू माध्यमाची पद आहेत 1,850, हिंदी माध्यमाची पद आहेत 410, गुजरातीला पद आहेत 12, कन्नड भाषिक जे आहेत त्यांच्यासाठी 88 पद आहेत, तमिळसाठी 8 पद दिसून येतात आणि बंगालीसाठी 4 पद देण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे तेलुगूसाठी 2 पद देण्यात आलेली आहेत. तर अशा आपल्याला भाषेनुसार माध्यमनुसार पद या ठिकाणी वाटप करताना दिसून येतात. तर आता पदभरती प्रकार निहाय रिक्त पदे किती आहेत. सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी तुम्हाला ती दिसून येते की मुलाखतीतून पद किती भरणार आणि विदाऊट मुलाखतीतून किती. आता इथं आहेत विदाऊट इंटरव्ह्यू.
विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये 16,799 पदं भरली जाणार आहेत आणि ही पदं जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये भरली जात असतात. आणि मुलाखतीतून पदं भरले जाणारे 4,879 या पदासाठी मुलाखत होणार आहे. मुलाखतीस एकाच 3 हा क्रायटेरिया तुम्हाला असणार आहे. अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की ही 21,678 पदांची भरती ही आरक्षणानुसार कशी होणार आहे, कोणत्या SC ला किती, ST ला किती, विमुक्त जातींना किती, आर्थिक दुर्बल घटकांना किती, इतर मागास घटकांना किती आणि खुल्या गटात किती जागा आहेत. त्याचप्रमाणे गटनिहाय म्हणजे प्राथमिकला किती 1 ते 5 प्राथमिक, उच्च प्राथमिकला किती 6 ते 8 साठी, सेकंडरी 9 ते 10 साठी सेकंडरीला किती पद आहेत आणि 11वी 12वी उच्च माध्यमिक हायर सेकंडरीसाठी पदं किती हे तुमच्या लक्षात येतं. मराठी माध्यमाला या ठिकाणी 18,373 पदं आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थी या माध्यमाचे आपल्याला दिसून येतात. इंग्रजी माध्यमातून D.Ed B.Ed केलेल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. 931 पदं त्यांच्यासाठी आहेत. इतर माध्यमांसाठी देखील पदं तुम्हाला दिसून येतात. आणि मुलाखतीतून पदं किती आणि विदाऊट इंटरव्ह्यूमधून किती हे देखील या ठिकाणी दिलेले आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये 16,799 पदं आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये 4,869 पदं भरण्यात येणार आहेत. तर आपल्याला जर काही अडचण असेल तर आपण अधिकृत असलेल्या वेबसाईटवर देखील तसं कळवू शकता. प्रेफरन्स फॉर्म 5 तारखेपासूनच भरणं सुरू आहे. 8 तारखेला आणि 9 तारखेला तुम्हाला हे प्रेफरन्स लॉक करण्याची संधी अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे. कोणीही घाई गडबड न करता या सर्व सूचना वाचून या सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आणि काही अडचण आली तर अधिकृत असलेल्या या एजुपवित्र 2022@gmail.com यावर तुम्ही ईमेल करायचा आहे आणि आपल्या शंकेचं समाधान देखील करून घ्यायचं आहे.